मित्रमैत्रिणींनो माझ्या, मी आज खारं वांग करणार आहे ते तुम्ही बघून घ्या। आधी मी तेल टाकते 2 पळी। मग आपण हे असं वर ठेवायचं। हे शेंगदाण्याचं कूट आहे। मग ह्याच्यात आपण तिखट घालूया। तिखट आपल्याला चवीनुसार 1 चम्मच, हळद टाकूया। तुम्ही बघू शकता 1 चम्मच हळद आणि परत मीठ पण टाकते 1 चम्मच। मीठ मी हातानेच मला घ्यायची सवय आहे मिठाला, म्हणून मी हातानेच टाकते मीठ। मी चमचा वगैरे वापरत नाही मिठाला। आधी सुरुवातीला आपण आहे ना, आता फोडणी द्यायची। गॅस चालू आहे माझा, स्लो ठेवायचा गॅस। आधी सुरुवातीला 1 चम्मच जिरा टाकायचा, परत लसूण ठेचलेला टाकायचा, परत कढीपत्ता टाकायचा। चांगला त्याला होऊ द्यायचं, परतून घ्यायचं जरा चांगला। परत टमाटर टाकायचं, टमाटर चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं ह्याच्यामध्ये ना गॅस स्लो ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आहेत वांगी, देशी वांगी आहेत, मस्त देशी वांगी। ह्याच्यामध्ये असं किडले का काय बघून असे कापून घ्यायची वांगी सर्व। बारकी बारकी छान आणलेत, माझी मुलांना खूप आवडतात। माझी आदिती सारखं खूप खातात वांगी, माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतात वांगी। देशी वांगी आणलेत गावून त्यांनी। हे फोडणी बघू शकता तुम्ही। आता या फोडणीला ना आधी हे वांग कापते मी व्यवस्थित। फोडणीला ना तिखट टाकायचं, ह्याच्यात 1 चम्मच टाकले, ह्याच्यात अजून 1 चम्मच टाकायचं, म्हणजे मस्त तिखट होतंय वांग। आता हे वांग आपण कापूया। आधी वांगी कापून आतनं बघायची खिडकी आहेत का चांगली आहेत व्यवस्थित। असे 4 असे खापा करून असे कापायचे, कारण आपल्याला त्यातमध्ये ना मसाला भरायचा आहे। छान गावची छोटी छोटी वांगी आहेत, मस्त। हे असं मग आता हे मसाला आहे ना हे वांग्यामध्ये असं भरायचं। आणि हे आपण चटणी टाकली ना, हे लसूण, टमाटर, कढीपत्ता हे तुम्ही बघू शकता, मस्त असं परतलंय। मग हे भरायचं आधी सर्व। हे असं ह्याच्यात भरायचं सर्व आपण मसाला बनवलेला। शेंगदाणा, मिरची, हळद, मीठ टाकून ह्याच्यात हे तुम्ही बघू शकता। वांग असं भरून आहे ना, खूप छान लागतं। एक दिवशी तुम्ही करून बघा घरी, खूप भारी लागतं। खारं वांग म्हणतात त्याला, भरलेलं वांग। त्याचं नाव काय आहे? भरलेलं वांग। हे असं ह्याच्यात भरायचं आणि असं आता हे जरा चांगलं लसूण टमाटर चांगले व्यवस्थित एकजीव झाले। मग आता हे वांग एक ह्याच्यात सोडायचं व्यवस्थित सोडायचं। हा मसाला पण वरून टाकायचं त्याच्यात।
चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. चांगलं वर खाली सर्व वांग्याला मसाला लागला पाहिजे. असं सर्व परतून घ्यायचं आणि थोडंसं वर पाणी ठेवायचं. गॅस जरा फास्ट करायचा. असं वाफावर शिजवलं ना वांग खूप छान होतं. रसलोच करायचं कारण की आपलं वांग करतेल ना. जरा पाणी जरा गरम झालं पाणी त्यात टाकायचं. तुम्ही बघू शकता पाणी गरम झालंय. हे वांगे चांगले परतलेत तेलामध्ये. हे पाणी वांगे शिजण्यासाठी पाणी ह्याच्यात ॲड करायचं मस्तपैकी. असं पाणी ॲड झालं का आता हे असं झाकण ठेवायचं याच्यावर. गॅस जरा फास्ट करायचं. झालं. तर आज आमची रेसिपी कशी वाटली. आता वांग्याचं शिजतंय कालवण खारं वांग. तर शिजल्यावर सांगा. हे बघा मस्त आता शिजल्यावर खारं वांग होते. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.